नमस्कार मंडळी, पुन्हा तुमच्यासाठी मी एक रेसिपी घेऊन आली आहे. तर मी इथे पालक सोल्याची रेसिपी घेऊन आली आहे. तर काय करायचं, मी चूल वगैरे पेटवली होती. चुलीवर असा गंज ठेवायचा. गंजामध्ये मस्तपैकी असे सोले घेतले होते. रात्रीच काढले होते सोले, तर त्याच्यामुळे लाल झाले होते, तर खराब नव्हते. तर पाणी उकळलं की त्याच्यामध्ये स्वच्छपैकी सोले धुवून शिजवायला टाकून द्यायची. नंतर काय केलं, मी गॅलरीमध्ये मस्तपैकी अशी पालक आमची निघाली होती. पालक निघाल्यानंतर मी पालक तोडून घेतली आणि चिली टमॅटो पण तोडून घेतले होते. तर पालक चिरून घेतली, मस्तपैकी धुवून पण घेतली होती. आणि पालक आणि टोमॅटो मस्त त्या सोल्यामध्ये शिजायला टाकून दिली. मस्तपैकी शिजले की काय करायचं, रईने अशी मॅश करून घ्यायची. मस्त रईने मॅश करून घेतली. नंतर तर पूर्ण मॅश नाही करायची आहे, थोडेसे म्हणजे दाणे पण असले पाहिजे सोल्याचे. तर मी पूर्ण मॅश केली नाही. तर काय करायचं, त्याच गंजामध्ये मी काय केलं, तेल गरम केलं. तेल गरम झालं की काय करायचं, त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं. जिरं टाकल्यानंतर थोडासा कांदा टाकायचा. नंतर आलं लसणाचं पेस्ट टाकायचं. मस्त छानपैकी असं परतून घ्यायचं. नंतर त्याच्यामध्ये थोडंसं मी तिखट टाकलं, थोडीशी हळद टाकली. हळद टाकल्यानंतर टोमॅटो टाकले. मस्त टोमॅटो आपले चांगले गल झाले की त्याच्यामध्ये काय करायचं, जे आपले सोले होते, पालक सोले, त्याच्यामध्ये टाकून द्यायचे. मस्तपैकी पालक सोले टाकले की त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं. पाणी शिजवायसाठी ॲड करायचं थोडंसं. नंतर काय करायचं, त्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं. मस्तपैकी आपले पालक सोले उकळी येईपर्यंत शिजू द्यायची. नंतर त्याच्यामध्ये थोडीशी आपण मस्तपैकी चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडंसं कोथिंबीर टाकायची. कशी वाटली तुम्हाला पालक सोल्याची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.